माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार प्रकरण 18 अजामिळाची गोष्ट षष्ठ स्कंध याचे कथन करणार आहे. सूत कथा सांगू लागले. सुखदेवांना परीक्षिताने विचारले, सुखदेव, आपण नरक स्वर्ग आदी गतींचे वर्णन केले, निवृत्ती मार्गाचे वर्णन केले, तर आता मला सांगा की नरक यातना कशी चुकवावी, कोणते अनुष्ठान करावे. सुखदेव म्हणाले, परीक्षिता, पाप केल्यामुळेच मनुष्याला नरकात जावे लागते. ते टाळायचे असेल तर कृतकर्माचे प्रायश्चित्त मरणापूर्वीच केले पाहिजे. रोगाचे स्वरूप समजून जसे तात्काळ औषधे घेणे हिताचे, तसेच पापाची लघुता व गुरुता लक्षात घेऊन प्रायश्चित्त लगेचच घ्यावे लागते. पण पापामुळे कष्ट होतात, शिक्षा होते, मरणोत्तर नरक यातना भोगाव्या लागतात. तरीही माणूस पाप करतो, प्रायश्चित्त घेतो आणि पुन्हा तीच पापे करतो. हत्ती पाण्यात स्नान करतो आणि बाहेर येऊन पुन्हा धूळ अंगावर उडवून घेतो. तसे हे प्रायश्चित्ताचंही फुकट जाते. परीक्षित म्हणाला, होय. सुखदेव म्हणाले, एक कर्म करून दुसरे कर्म निर्बीज नष्ट होत नाही, कारण कर्म करणारा जीव अज्ञानी असतो. अज्ञान असेपर्यंत पाप वासना पूर्णपणे नष्ट होत नाही व वासना असेपर्यंत पुन्हा पाप घडतेच. म्हणून खरे प्रायश्चित्त तत्वज्ञान हेच आहे आणि तत्वज्ञानाला शुद्ध आचरणाची जोड दिली पाहिजे. भक्ती, ज्ञान, यम, नियम, तप, तपश्चर्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, दान, सत्य, अंतर्बाह्य शुचित्व, मनाचे स्थैर्य ही पथ्ये पाळली तर कर्मबीज दग्ध होते. राजा भगवंताला आत्मसमर्पण करण्याने जशी शुद्धी होते, तशीच तपश्चर्येने सुद्धा होत नाही. भक्ती मार्गच सर्व मार्गात भयरहित सर्वश्रेष्ठ कल्याणप्रद आहे. प्रायश्चित्तांनी सुद्धा खरी शुद्धी होणार नाही. जर देवाला विन्मुख राहून माणूस वारंवार अहमतेच्या मार्गाला जाईल तर प्रायश्चित्तही व्यर्थच. पण जो भगवंताचे नाव एकदा तरी तळमळीने पूर्ण शरणागतीने उच्चारील, त्याची पापे नष्ट होतील. हे वचन श्रवण कर. परीक्षित म्हणाला, हरिनामात एवढे सामर्थ्य आहे तर? शुक म्हणाले, होय. ज्याने भगवान श्रीकृष्णांचे चरण मनी एकदा धरले, त्याला यमदूत स्वप्नात सुद्धा भेटणार नाही. त्याने सारी प्रायश्चित्ते केली म्हणून समज. याविषयी एक जुनी गोष्ट महात्मे लोक सांगतात, ती ऐक. कान्यकुब्ज नगरीत एक ब्राह्मण राहत होता. चांगला विद्वान, शुद्धाचरणी होता. पण पुढे तो एका वेश्येच्या नादी लागला. त्याने तिला संतुष्ट करण्यासाठी अनेक प्रकारची पापे केली. त्याचे नाव अजामिळ. परीक्षित म्हणाला, म्हणजे पुण्यवंत मनुष्याने नंतर पापे केली, त्याची पुढची काय गती झाली तेच सांगणार ना? शुक म्हणाले, ऐक तर खरे. तो वाटमारी करी, द्युतात लोकांना फसवी, लबाडीने लोकांना लुबाडून पैसा उकळी, आपली पत्नी व मुले बाळे यांचे पोट भरीत होता. तो 88 वर्षाचा झाला. त्याला 10 मुलगे होते. आपल्या मुलांचे तो फार लाड करी. सर्वात लहान मुलगा तर त्याचा जीव की प्राण होता. त्याचे नाव होते नारायण. त्याचे बोलणे, चालणे, हसणे सगळे त्याला वेड लावी. आपल्याबरोबरच तो सदान कदा त्या नारायणाला बाळगायचा. जेवताना, खाताना, पिताना, बाहेर जाते वेळी नारायण बरोबर राहावाच असा काही त्याचा लळा लागला की अजामिळ आणि त्याचा नारायण अतूट जोडी. एक 88 वर्षाचा तर दुसरा 8 वर्षाचा. आणि एकेकाळच्या सुस्वभावी चांगला माणूस मध्येच वाईट मार्गाला लागलेला म्हातारा झाला. आता जो तो त्याला टाळीत असे. मुलगे मोठे झालेले, त्याला स्वतःची चिंता. एकटा नारायण लहान होता. तोच संगतीला, तोच विरंगुळा, तिथे जीव लावायचा. आणखीन कोण होते? दुर्बळ, वार्धक्य, हातपाय थकले. आता मृत्यूचा फास केव्हा पडेल गळ्याभोवती काय नेम. आणि खरोखरच एके दिवशी यमाने दूत तारवटलेल्या डोळ्यांसमोर उभे राहिले, सूक्ष्म पाश त्याच्या भोवती टाकायला. नारायण नारायण. जीवाच्या आकंताने अजामिळाने आपल्या शेंडेफळाला हाका मारल्या. आपण मरणार हे त्याला कळून चुकले होते.
मरणाला तशी त्याची तयारीच होती. तयारी नसून सांगणार कोणाला, पण आपल्या मागे नारायणाचे कसे होईल हीच काळजी होती. नारायण नारायण, कुठे गेलाय माझा बाळ? क्षीण झालेल्या आवाजात अजामेळ पुटपुटला. यमाचे दूत उशाशी उभे होते. त्यांचे काम बहुतेक झाले होते. पाश टाकून ज्याचे प्राणमय शरीर जडदेहातून त्यांनी बाहेर ओढले आणि त्याच क्षणी तिथे तिघे चौघे चतुर्भुज नीलवर्ण पितांबरधारी दिव्य पुरुष अवतीर्ण झाले. सर्वत्र प्रकाश पसरला. यमदूतांना त्यांनी तर दुरूनच ढकलून दिले. अजामेळ प्राण शरीरात तरंगत होता. त्याने पाहिले, एकीकडे यमदूत तर दुसरीकडे नवीन आलेले 4 जण. आता आपले काय होणार? तो आळीपाळीने दोघांकडे पाहतच होता. शय्येवर भूलोकात त्याचा जरट देह निपचित पडला होता. नारायणाला हाका ऐकायला गेल्या होत्या. तो मागच्या अंगणात मातीत खेळत होता. तो धावत आला होता. काय बाबा, काय काय मला बोलवलं? काय काय हवे तुम्हाला? हे काय बोलत का नाही तुम्ही? मुलगा शय्येजवळ बसलेल्या कावरा बावरा जवळ कोणीच नाही. सगळे इकडे तिकडे गेलेले. खांद्यावर लावलेला एक दिवा सायंकाळच्या वाढत्या अंधाराला आडवीत होता. अजामेळाला त्याचा काहीच पत्ता नव्हता. त्याला दिसत होते यमदूतनी दुसरे 4 जण. आणि काय आश्चर्य, यमदूत त्यांना म्हणाले, कोण तुम्ही? लक्षणावरून तर तुम्ही विष्णूंचे दूत दिसता. हा जीव आमचा आहे, घोर पापे आहेत. याच्या माथी मरणाची वेळ आहे. त्याला यमराजांसमोर नेण्यासाठी आम्ही आलो, तर तुम्ही कोण अडविणारे? ह्या चौघांपैकी ज्येष्ठ होता. तो म्हणाला, यमदूतांनो, तुम्ही आलात हे खरे, पण अजामेळाला वैकुंठात घेऊन येण्याची आज्ञा आहे. भगवान विष्णूंनी त्याला आणण्यास सांगितले आहे. यमदूत म्हणाले, धर्माला धरूनच आम्ही त्याला शिक्षा करण्यासाठी यमलोकात नेणार आहोत. तुम्ही अडवू नका. विष्णुदूत म्हणाले, धर्माला धरून कोणता धर्म? कोणती शिक्षा? शिक्षा कोणाला होते? मनुष्यातील सगळे पापी शिक्षेला पात्र होतात की काही थोडे? हे तर उघडच आहे. वेदांनी हे कर्म निषिद्ध मानलेले आहे. ते करणारेच पापी. वेदाज्ञा ही ईश्वराची आज्ञा. माणसाच्या कर्माला कोण पाहत असतो माहीत आहे का? प्रत्येक माणूस जे काही करतो ते सूर्य पाहतो, अग्नी पाहतो, आकाश पाहते, वायू पाहतो, इंद्रिये, चंद्र, रात्रंदिवस, संध्या, दिशा, पंचमहाभूते, काल आणि धर्म हे सगळे साक्षी असतात. आम्हाला मनुष्याच्या पापाचा पत्ता या सगळ्यांकडून कळतोच. प्रत्येक माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक कर्म सत्व रज तमात्मक असते. त्यामुळे सर्वांकडून कधी पुण्य तर कधी पाप घडत असते. त्या मानाने परलोकात त्याला शिक्षा किंवा सुखकर स्थिती मिळते. माणसाच्या वर्तमान स्थितीवरून त्याचे भूतकालीन पाप पुण्य व पुढील परिस्थिती कळू शकते. यमराजाला हे कळत असते. प्रत्येकाच्या अंतर्यामात तो राहून पाप पुण्य पाहत असतो. जीव हा सर्व जन्मातले कर्म विसरतो, पण यमधर्म ते विसरत नाही. मनातले 6 शत्रू आहेत, त्यावर विजय मिळवलेला नाही तोपर्यंत वासनांमुळे काहीतरी कर्मबंधन निर्माण होतेच. रेशमाचा किडा स्वतःच कोश करतो आणि त्यात गुंतून राहतो. माणूस स्वतःच कर्म करतो, त्यात गुंतून राहतो. पूर्वकर्माप्रमाणे माणसाला सूक्ष्म लिंग शरीर व स्थूल दृश्य शरीर मिळते. कधी सर्व स्वाभाविक व प्रबळ वासनांनी त्याला स्त्रीचा जन्म येतो, तर कधी पुरुषाचा जन्म येतो. प्रकृती संसर्गामुळे जीव हा कारण देहातच आपले शरीर मानतो. हा अजामेळ मोठा धर्मज्ञ शास्त्रज्ञ होता. त्याचे शील प्रथम चांगले होते, पण एकदा त्याच्या दृष्टीत असे पडले की एका वाईट चालीच्या स्त्रीजवळ एक शूद्र मद्य पिऊन शृंगार चेष्टा करीत होता. त्या दृश्याने ह्याला मोह झाला. ह्याला वाटले तिला आपण वश करावे. त्या विचारांचा पगडा त्याच्या मनावर बसला. त्यामुळे आपला धर्म शील सगळे बाजूस टाकून हा त्या स्त्रीच्या नादी लागला. सगळी संपत्ती तिच्यासाठी घालवली. बायको मुलांना विसरला. चोऱ्या माऱ्या करू लागला. कितीतरी पापे केली. यमधर्माच्या आज्ञेने आता त्याला नेण्यास आम्ही आलो आहोत. पापाचे फळ भोगलेच पाहिजे.
मोह काम या दोन्हीमुळे त्याची अशी स्थिती झाली आहे. यमदूतांनी थोडक्यात अजामिळाची कर्मकहाणी सांगितली. विष्णुदूत म्हणाले, यमदूतांनो, या अजामिळाला तुम्ही चुकीने यमाकडे नेता. अहो, त्याने सर्व पापांचे प्रायश्चित्त तर घेतलेलेच आहे, शिवाय याने पुण्यही एवढे केलेले आहे की त्याला विष्णू लोकीच नेले पाहिजे. यमदूत म्हणाले, असे कोणते प्रायश्चित्त, असे कोणते पुण्य? विष्णुदूत म्हणाले, सर्व प्रायश्चित्तात श्रेष्ठ प्रायश्चित्त म्हणजे नारायणाचे तळमळीचे नाव घेणे. तेच तर त्याने मरणापूर्वी केले आहे. एकदा जरी नारायणाचे नाव उच्चारले तरी अनंत कोटी पापे जळून भस्म होतात. याने मरताना आपल्या मुलाला उद्देशून का होईना, पण नारायणा अशा ज्या हाका तळमळीने मारल्या त्यामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत व पुण्यही झाले आहे. कोणत्याही मिशाने जरी भगवंताचे नाव घेतले तरी पापे नष्ट होतात. ती नष्ट होतातच. भगवंताच्या नामाचा हा प्रभाव तुम्हाला माहीत नाही वाटते. शुक परीक्षिताला म्हणाले, अशा तऱ्हेने विष्णुदूतांनी यमदूताला समजवले व पाश काढून घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी प्राण पाश सोडताच अजामिळ त्याच्या जडदेहाकडे खेचला जाऊ लागला. तेवढ्यात त्याने विष्णुदूतांना सूक्ष्म शरीरानेच प्राणीपात केला. तो काहीतरी बोलणार एवढ्यात विष्णुदूत तेथेच अंतर्धान पावले. इकडे अजामिळ जागा झाल्यासारखा शरीरावर उठून बसला. त्याच्या भोवती एव्हाना घरची व दारची सगळी माणसे जमा झाली होती. तो जागा झाल्यावर ती आश्चर्य करीत निघून गेली. नारायण जवळ होता. त्याला आणखी जवळ घेऊन अजामिळाने गोंधरले. नारायणा, तो म्हणाला, अरे तू आलास ना. एवढे बोलतो तोच त्याला सूक्ष्मदेहात झालेली सर्व घटना व पाहिलेले सर्व सदृश आठवले. हाय हाय, मी कसा फसलो असे म्हणता म्हणतात विष्णुदूतांच्या थोड्याशा सत्संगाने पूर्ण विरक्ती बाळून तो आपल्या घरून जो तडक निघाला तो हरिद्वारला गेला. तिथे सत्संगाने त्याने हरींची आराधना केली. योग मार्गाने त्याने देह सोडला. त्यावेळी पूर्वीचे चारही विष्णुदूत त्याला नेण्यासाठी तिथे दिसून आले. सुवर्णाच्या विमानात आरूढ होऊन दिव्य देहधारी अजामिळ आकाश मार्गाने विष्णुदूतांसह वैकुंठाला गेला. राजा, ही कथा भक्ती रहस्य सांगणारी आहे. हरिनाम मुखाने घेत राहावे, हरीच्या भक्तीने घेत राहावे, पापे नष्ट होतील. हरिनामासारखा भावसागर तरुण जाण्यासाठी दुसरा उपाय नाही, शुक म्हणाले. सूत शौनिकादिकांना ही कथा सांगत होते. सूत पुढे म्हणाले, शौनका, सर्व ऋषीजन हो, परीक्षिताला भागवताचे शुकदेवांकडून श्रवण होते. त्यामुळे परीक्षिताचा विवेक, विरक्ती व मुमुक्षा वाढत चालली आहे. शुकदेव पुढे म्हणाले, राजा, यमदूत यमाकडे गेले व अजामिळाचा वृत्तांत त्यांनी त्याला सांगितला. यमाला त्यांनी आणखी शंका विचारल्या. विष्णुदूतांनी केले तेच बरोबरच आहे हे यमाने त्यांना समजावून सांगितले. भागवत धर्माचे त्याने स्पष्टीकरण केले. यमधर्म म्हणाला, दूतांनो, भगवान विष्णू चराचराचे स्वामी आहेत. त्यांना जो शरण जातो त्याला मी दंड देऊ शकत नाही. धर्मशास्त्र मर्यादा या सर्व त्या विष्णूनेच घालून दिले आहेत. त्याचे जे भक्त नाम घेतात ते मुक्त होतातच, पण पापी माणसेही हरिनामाने निष्पाप होतात. भागवत धर्म अचिंत्य प्रभावाचा आहे. त्याचे जाणते फार थोडे आहेत. 12 जणांना त्याच्याच कृपेने तो थोडाफार कळतो. ब्रह्मदेव, नारद, शंकर, सनतकुमार, कपिलदेव, सार्थभूव, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बली, शुकदेव व मी यमधर्म यांना तो भागवत धर्म थोडासा कळतो. बाकी त्यांचे सर्व आकलन तर कोणालाच नाही. सर्व देवता सत्वगुणांच्या खऱ्या, पण त्याही त्याच्या अधीन असतात. तुमच्याकडून विष्णुदूतांचा आज थोडासा अधिक्षेप झाला याचेच मला वाईट वाटते. आम्ही अज्ञच आहोत, पण तो विष्णू कृपाळू आहे, म्हणूनच आम्हाला आप्त मानतो, आपले मानतो. तो मला क्षमा करो. परीक्षिता, यमाचे हे भाषण ऐकून त्याच्या दूतांना आश्चर्य वाटले व समाधानही वाटले. तेव्हापासून हे हरिभक्तांच्या वाटेत जात नाही. हरिभक्तांचे ते रहस्य आहे. मलय पर्वतावर तप करीत असलेल्या अगस्त्य ऋषींनी मला हे सांगितले. आता पुढे हरिनामाचाच पाय कालोचित आहे. म्हणून मी वारंवार हे सांगतो
की हरिनाम धरा मनुजानो, हरिनाम धरा. सूत पुढे म्हणाले, आता परीक्षित प्रचेतांच्या गोष्टींचे पुढील सूत्र पकडून प्रश्न विचारित आहे व दक्ष प्रजापतीची गोष्ट त्यात येणार आहे ती ऐका. प्रकरण 18 समाप्त.